नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार? जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सध्या या ठिकाणी उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जानेवारी महिन्यात आता नक्की काय होणार? काय जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा घटणार? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्याला घटताना दिसली आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण सुद्धा आपल्याला मी मागच्या व्हिडिओत सांगितले की अफवांचा बाजार हा वाढला होता आणि त्याच्यात सांगितलं होतं की बांगलादेशने भारतातून कांद्याची खरेदी ही बंद केली आहे. पण तेव्हा मी वारंवार सांगितलं की ही अफवा आहे. यामागचं कारण काय की 15 जानेवारीपर्यंत बांगलादेशचा स्वतःचा कांदा येणार नाही. बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तसंच घडलं मित्रांनो. आज बांगलादेशला पुन्हा एकदा कांद्याच्या ज्या ट्रिप्स आहेत त्या रवाना झाल्या आहेत. याच्यामुळे लक्षात घ्या की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये सातत्यानं गॅप हा राहणार आहे. आणि शेती मित्र हे चॅनल यथार्थ वास्तवाशी जोडलेले. यानुसार जर बघितलं तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात बांगलादेश जोरदार कांद्याची खरेदी करणार आहे. दुसरीकडे इथून जानेवारी महिन्याकडे बघितलं तर श्रीलंकेला कांदा निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढणार देखील आहे. आणि जे अरब देश आहेत त्यांना फक्त भारताचाच कांदा आवडतो कारण तो टेस्टला चांगला असतो, आकाराला चांगला असतो. तर अशा ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये 15 जानेवारी नंतर थोडी बांगलादेशची कांदा खरेदी कमी होईल. परंतु जर आपण इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणी वाढवणार आणि यंदा पुरवठा कमी. अशा सिच्युएशनमध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे. याच्यामुळे जो पहिला प्रश्न आहे की बाबा जानेवारी महिन्यात कांदा वाढणार की मग घटणार? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारी महिन्यात कांदा हा 100% वाढणार. मग दुसरा प्रश्न इथं उपस्थित होतो की मग जानेवारी महिन्यात कांदा किती वाढणार?
तर लक्षात घ्या मित्रांनो, जानेवारी महिन्यात कांद्याची दर पातळी सामान्यतः 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2,500च्या दरम्यान राहणार आहे. म्हणजे जो दर आहे तो 200 ते 300 रुपयाने कमीत कमी वाढणार आहे आणि अधिकतम 500 रुपयानं वाढणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीची योग्य वेळ कोणती, तर तुम्हाला सांगतो 2,000च्या वर दर सरकलेला आहे आणि आता थोडं 2 दिवसात कमी झालं, पण तिथून पुन्हा वाढलं. तुम्हाला सांगतो एकदाच कांदा विकू नका, टप्प्याटप्प्याने विक्री करून टाका. आणि ज्यांच्याकडे जुना उन्हाळी कांदा आहे त्यांनी थांबू नका, कारण कांदा खराब होत आहे. ज्यांचा नवीन लाल कांदा चांगला आहे ते थांबू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण रब्बीचा जो कांदा आहे तो मग फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा सुरू होईल. तर त्यामुळे भाव तुम्हाला सांगतो 2500 लिमिट पकडा, त्याच्यावर काही जास्त जाणार नाहीत, गेला तर काही टिकणार नाही. म्हणून 2,000च्या वर तुम्हाला जो भाव मिळतो तिथं कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. फक्त विचार करून निर्णय घ्या, एवढाच आपल्याला या ठिकाणी सध्याचा सल्ला. भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.